मिरजेत महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात. कडेकोट बंदोबस्त तैनात. काही ठिकाणी मतदारांची गर्दी, काही ठिकाणी तुरळक प्रतिसाद. पोलीस दलाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, मतदारांना अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांचे आवाहन. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 3, 4, 5, 6, 7 आणि 20 मध्ये मतदारांनी मोठा प्रतिसाद देत सकाळपासून मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली. तर काही ठिकाणी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाच्या उमेदवारांनी तसेच महापालिका BLO विभागाकडून केंद्राबाहेर बूथ स्टॉल लावण्यात आले आहेत. अपंग तसेच वृद्ध मतदारांना व्हीलचेअरवरून मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. प्रत्येक मतदान केंद्र तसेच मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतलेला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात विनाकारण रेंगाळणाऱ्या नागरिकांना सूचना देऊन पिटाळून लावण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 20 तसेच 5 मध्ये मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. पोलीस दलाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणाने पालन करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी केलं आहे. सध्या आम्ही कन्वर्टकर हाऊसच्या तिथे आहोत आणि नागरिकांनी जे मतदान सुरू केलेलं आहे अतिशय उत्साहात सुरू केलेलं आहे. जर आपण बघत असाल तर सकाळी सकाळी बऱ्याचपैकी बूथवर गर्दी झालेली आहे. आपला जो पोलीस बंदोबस्त आहे तो अगदी व्यवस्थित लावण्यात आलेला आहे. प्रत्येक ठिकाणी बूथवर तर कर्मचारी आहेतच, परंतु आपलं पेट्रोलिंग पण व्यवस्थितपणे सुरू आहे. त्याशिवाय इतर फिक्स पॉईंट आहेत आपले. स्ट्रायकिंग आपलं काही विशिष्ट ठिकाणी लावलेलं आहे, जेणेकरून ज्या ठिकाणी बूथमध्ये गर्दी होती आहे किंवा इतर काही इश्यू होऊ शकतात अशी जर असेल असं वाटतच आहे तर त्या ठिकाणी आम्ही तशी खबरदारी घेतलेली आहे. आता तरी सध्या व्यवस्थित मतदान सुरू आहेत. सर्व कर्मचारी आमचे हजर आहेत, सर्व अधिकारी बाहेर पेट्रोलिंग करतात आहे आणि व्यवस्थित वातावरणामध्ये सध्या मतदान सुरू आहे. नागरिकांना एकच आव्हान असेल की आपण मतदानासाठी यावं, परंतु आपलं मतदान झाल्यानंतर तिथे आपण रेंगाळत न बसता आपण त्वरित आपण घरी जावं किंवा मतदानावर गर्दी करू नये. मतदानासाठी येताना आपण जे वृद्ध असतील त्यांना फक्त मतदान केंद्रामध्ये सोडून त्यांच्याकडनं मतदान झाल्यानंतर काही प्रॉपर बरोबर घरी जातील याची काळजी घेण्यात यावी. त्याचप्रमाणे मतदान केंद्राच्या आसपास इतर लोकांनी गर्दीने उभं राहू नये. 100 मीटरची जी लाईन आहे त्यामध्ये आपण जे सगळ्या आपल्याला सांगितलेल्याप्रमाणे खबरदारी घेणं गरजेचं आहे. 100 मीटरच्या आत आपण गाड्या आणू नयेत. नागरिकांनी व्यवस्थितपणे मतदान करावं, जेणेकरून त्यांनी जर व्यवस्थितपणे सूचनांचं पालन केल्याप्रमाणे मतदान केलं तर आम्हालाही त्यांना व्यवस्थितपणे सुरक्षितता देणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.